देखो बच्चा पार्टी, हम लोगों ने कल मेरे ख्याल से अपने इस जो भी ये प्रैक्टिस सेट है उसके 8 एग्जाम्पल कंप्लीट कर दिए थे, पूरे पॉइंट टू पॉइंट विद कैलकुलेशन, खतरनाक वाला है कि नहीं। वैसे ही अभी 9वां और 10वां खत्म करते 1 नंबर तरीके से, ठीक है ना। और इसमें अगर सपोज किसी ने बोला कि नहीं भाई अपनी मेथड खराब है या गलत है, भाई चढ़ जाना भाई, डायरेक्ट दिमाग पे खतरनाक तरीके से, समझ रहे हो क्या, है ना। चला पा तो 9वां प्रश्न पहा, इन हाउ मेनी इयर्स, इन हाउ मेनी इयर 700 विल अमाउंट टू 847, म्हणजे भाऊ का हो, प्रिन्सिपल कोणता ना अमाउंट कोणता, कसा डिसाइड कराल। गुड बच्चा, इन हाउ मेनी इयर म्हणजे किती वर्षानंतर 700 रुपयाची रक्कम हे 847 होणार ऍट अ रेट ऑफ कंपाऊंड इंटरेस्ट 10%, म्हणजे प्रिन्सिपल किती बाळा 700, अमाउंट तुम्हाला दिलेले आहे 847 आणि रेट पण दिला आहे 10, तुम्हाला विचारलाय काही टेन्शन घ्यायची गरज नाही। बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट, अमाऊंटचाच फॉर्म्युला यूज होणार आपल्याला, काय P इंटू 1 प्लस R अपॉन 100 डोक्सीवर N। बाळांनो लक्ष दे, अमाऊंट किती आहे 847, P किती आहे P 700, आणि तो बिचारा 1 प्लस R रे बाळा 10 भागीला 100 डोक्सीवर, हा जो 700 आहे हा गुणाकारात आहे, तिकडे जाणार तर बच्चा काय होणार, म्हणजे 847 भागीला 700 बरोबर 100 जा 100 प्लस 10 भागीला डोक्सीवर, नाही समजला का, समजला का। चला बाळांनो लक्ष द्या, टुकुर टुकुर सगळ्यांनी इकडे पहा, टुकुर टुकुर। आता मी का म्हणतो पाय, हा टकल्यान हा टकल्या मेला का नाही मेला, त्याचा तर पुरा सत्यानाश झाला का, म्हणजे 11 भागीला 10 न डोक्सीवर काय। आता मी का म्हणतो हा 847 न हा भागीला जो 700 आहे याला 7 न आणि याला 7 न भाग देऊन पाहिला तर काही चुकीचा होईल का, थांब बाळा थांब, समजला का नाही समजला। तर काऊन मी 7 नच भागाकार करायचा म्हटलो, कारण की बाळा बघा इथं 10 आहे ना, हा 100च्या आसपास आणायसाठी मला 7 ने करावं लागेल, आणि इथं स्वतः 7 आहे, असा तर्क लावायचा आपण नंतर आम्ही नाही आहोत, ठीक आहे। तर बघ 700 ला तर 7 ने डिवाइड कराल तर 100 होणार आहे, याला 7 ने करून पाहू, 847 ला 7 ने बघ रे बाळा, 7 1 आणि 7 2 आणि 7 1 म्हणजे 121 वरती आणि खाली बाळा 100 बरोबर 11 भागीला 10 डोक्सीवर N। मी का म्हणतो 121 ला पायथा बरोबर डोक्सीवर कोणाचा भाऊ आठवते, 11चा स्क्वेअर, आणि 100 ला पायथा बरोबर, आणि मी का म्हणतो अय चिमण्याव हा स्क्वेअर याच्याही डोक्सीवर आहे, स्क्वेअर त्याच्याही डोक्सीवर आहे, म्हणजे जर मी दोघांच्याही डोक्सीवर दिलं तर काही चुकीचा होईल का, असा। आणि याला बघता बरोबर तुम्हाला 8वी मध्ये, मला वाटते की 9वी मध्ये नाही 7वी मध्ये काहीतरी आपण पॉवर वाला लॉजिक अभ्यास केला होता, हा बस बस बस, तो कसा लक्षात ठेवाल बाळांनो, ऍज A बाय B च्या डोक्सीवर M इक्वल्स टू A बाय B च्याच डोक्सीवर N, तर भाऊ M इक्वल्स टू N होते का नाही हो, तर त्याच कारणाने हा A बाय B आणि A बाय B सारखाच आहे, याच्या डोक्सीवर 2 आहे आणि याच्या डोक्सीवर काहीच नाही आहे, तर त्याच्या डोक्सीवर पण काय राहणार, म्हणजे N म्हणजे काय 2 नाही 2 वर्ष, तर तुमचा उत्तर 2 ईयर राहणार। क्या ये बात क्लियर हुई सभी को, पाय रे बाळा 1 नंबर प्रश्न, सगळ्यात जोरदार प्रश्न आहे बाळा हा, टेन्शन वाला काही कामच नाही। फाइंड द डिफरन्स बिटवीन सिंपल इंटरेस्ट अँड द कंपाऊंड इंटरेस्ट ऑन द 20,000 ऍट 8%। आता एक सीमित वर्ष घेऊ, आता तुम्ही म्हणाल सर इथे वर्ष दिला नाहीये, काही घ्या ना, 1 घ्या नाही 2 घ्या, 1 घेणार नाही 1च घेऊ, म्हणजे टेन्शन नाही, नाही तर तो त्याला 2-2 वेळा गुणाकार करावा लागते, यांनी स्वतःहून म्हटलंय का असं काही। आणि एक गोष्ट लक्षात ठेवाल, तुम्हाला नेहमीच सांगितलंय मी का कंपाऊंड इंटरेस्ट राव नाही सिंपल इंटरेस्ट राव, एका वर्षाचा तेवढाच राहते जेवढा कंपाऊंड इंटरेस्ट आहे तेवढा सिंपल इंटरेस्ट, म्हणजे 2 घ्याच लागते, एकानं चालणार का, कारण की कंपाऊंड इंटरेस्ट एका वर्षाचा आणि सिंपल इंटरेस्ट एकच राहते, सारखाच राहते, हो नाही समजला का। तर पाहाजी 2 वर्षाचा घ्यायला लागल, कम्पेअरिंग फॉर 2 इयर करू, ठीक आहे।
तर डिफरन्स बिटवीन म्हणते सिंपल इंटरेस्ट. प्रिन्सिपल किती जी 20,000 रुपये तोळा, रेट किती जी 8 आणि एन किती पकडू 2 इयर घेऊ आपण. ठीक आहे. तर चला चिमणे सिंपल इंटरेस्ट काढू. सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला PNR भागीला 100 बरोबर पी ची व्हॅल्यू 20,000 रुपये तोळा, एन 2 वर्ष, रेट 8 भागीला 100, तू मर मेलास. चल 2 से 2 जा 400 इंटू 8 8 32,000 नाही से. चला ऐसा आहे किती मिळाला रे. चल 2 भेटला 3,200. आता पहिले काढू अमाऊंट. कंपाऊंड इंटरेस्ट डायरेक्ट नाही निघणार, पहिले अमाऊंट काढायला लागेल. कारण की कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे काय असते अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. ठीक आहे. तर पहिले अमाऊंट काढू. हा तर अमाऊंटचा फॉर्म्युला काय असते P इंटू 1 प्लस आल बाय 100 डॉक्टिवलियन. चला लपालप, चला लपालप पाव बोल. चला पी किती ले पी बी तदाल 1 प्लस आल किती काय 8 थेंबल डॉक्टिवल 2. आता पाय 2,000 नाही बी तदाल. आता एक अधिक 8 बाय थेंबल एक थेंबल अधिक 8 1 ते 8 भागिले थेंबल डॉक्टिवल 2. चल पाय 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 भाऊ होत बसल काम ना धंदा का पाय. ओ माय गॉड वी तदाल हे 2 वेळा आहेत. 108 भागीला 100 108 भागीला 100 आणि पाय 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 टकल्या 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 पूर्ण मेला. आता भाऊ 108 ले धरावचा 108 गुणाकार 8 8 16 56 म्हणते. अरे मी 16 कसा का म्हणलो. अरे भावा 8 8 56. वा 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 मी तर गेलो तुम्ही गेल्या. चल 6 8 1 8 टकल्या आहे म्हणून 2 वेळा. चला टकल्या टकल्या घ्या नाही तुमच्या डोकसा करा. 8 टकल्या 1 चल 4 6 8 न 8 16 1 न 1 आणि इंटू 2 आहे 2 नाही करून टाका. चला 2 4 जा 8 2 6 जा 12 2 6 जा 13 2 1 जा 3 आणि 2 1 जा 2 म्हणजे 2 3 3 2 8. ओय हा अमाऊंट हो कावे अमाऊंट. सीआय आहे का बाळा. तर सीआय कसं निघतो रे अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. अमाऊंट किती 2 3 3 2 8 मायनस प्रिन्सिपल 20,000 रुपये तोळा. तर भाऊ तिच्या मायनस कराल तर किती 3,328. त्यांनी डिफरन्स विचारलं होतं ना बाळा कोणाच्या कोणा संग. हा तर जो डिफरन्स म्हणजे जो मोठा असते त्याच्यामधून छोटा मायनस करणे असंच असते ना. तर डिफरन्स मोठा कोण आहे सीआय ना. तर सीआय मायनस एसआय. सीआय किती आहे 3,328 आणि एसआय किती आहे 3,200. तर मायनस करा 3,328 मधून 3,200 128 तुमचा डिफरन्स. शेवटी असं लिहायचं देअरफॉर डिफरन्स अमॉंग्स सीआई एंड एसआई इज 128. पायत बसीस. समझला. आप आपको समझ में आएगा बच्चा. ये एक्सरसाइज यहाँ पे खत्म है. चैप्टर भी खत्म है क्या. चैप्टर्स खत्म. तो कल जब मिलेंगे नए चैप्टर के साथ मिलेंगे एरिया के साथ पेरीमीटर के साथ. तब तक के लिए खुश रहिए ख्याल रखिए. थैंक यू सो मच. टाटा बाय बाय.